नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आदिवासी साहित्य या विषयाच्या संदर्भामध्ये मागच्या तासिकेला आपण काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केलेली आहे. ती चर्चा म्हणजे एकंदरीत आदिवासी साहित्याची जी काही पार्श्वभूमी आहे थोडक्यात ती आपण स्पष्ट केली. त्यानंतर आदिवासी नेमकं कोणाला म्हणावं, तर आदिवासी म्हणजे कोण हा महत्त्वाचा भाग आपण स्पष्ट केला. आणि त्यानंतर आदिवासी साहित्याची संकल्पना कशी आहे याविषयीचे आपण विवेचन करू. या तासिकेला आपण अतिशय महत्त्वाचा जो मुद्दा आहे, आदिवासी साहित्य निर्मितीमागील प्रेरणा व हेतू, या अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण या ठिकाणी विवेचन करणार आहोत. सगळ्यात पहिले आपल्याला हे बघावं लागणार आहे की आदिवासी साहित्याच्या पूर्वी 1960 नंतर जे काही दलित साहित्य प्रवाह जन्माला आला, ग्रामीण साहित्य प्रवाह जन्माला आला, तर आदिवासी दलित चळवळीकडून आणि ग्रामीण साहित्याकडून आदिवासींना किंवा आदिवासी नवशिक्षित तरुणांना फार मोठ्या आशा अपेक्षा होत्या. परंतु हे साहित्य गावकुसाबाहेर जायला तयार नाही असे जेव्हा त्यांना दिसले, जाणवले, तेव्हा आपल्याला आपल्या स्वतंत्र साहित्याची निर्मिती करावी लागेल, स्वतंत्र आपले विचारपीठ उभं करावं लागेल, ही जाणीव आदिवासी साहित्यिकांना होणे स्वाभाविक होते असंही आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर आपण या ठिकाणी हे समजून घेऊ की अगदी सुरुवातीला जेव्हा आदिवासी साहित्य जन्माला आलं 1980 नंतर, तेव्हा अशा प्रश्न विचारण्यात आला की दलित साहित्य असताना आदिवासी साहित्याच्या वेगळ्या निर्मितीची गरज काय, किंवा आदिवासी साहित्याची वेगळी चूल कशासाठी, अशा प्रश्न मराठी साहित्य क्षेत्रामध्ये विचारण्यात आला. आता आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे की कुठलाही नवीन साहित्य प्रवाह जेव्हा मराठी साहित्यामध्ये उदयाला येतो, निर्माण होतो, तेव्हा अशा पद्धतीचा वाद प्रतिवाद मराठी साहित्यामध्ये होतच असतो. तो काही मराठी साहित्याला नवखा नाही आहे. या वाद प्रतिवादातूनच खऱ्या अर्थाने नवीन साहित्य प्रवाह फुलत गेलेले आहे, ते सुद्धा आपल्याला पुढे पाहता येते. परंतु या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे की कुठल्याही साहित्य निर्मितीला काही प्रमुख भूमिका असतात, काही प्रमुख तत्त्व असतात. आदिवासी साहित्य निर्मिती ही समाज परिवर्तनाचं आणि मानवमुक्तीचं स्वप्न पाहणारी आहे. एवढी महत्त्वाची ध्येय आकांक्षा आपल्या मनामध्ये बाळगणारे जे भुजंग विश्राम आहे, तर आदिवासींचा तर काही असा दृष्टिकोन नव्हताच की आदिवासी साहित्य हे स्वांत सुखाय असावं किंवा आदिवासी साहित्य केवळ मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून निर्माण झालेलं साहित्य असावं. अशा अगदी तोकड्या भूमिका ह्या आदिवासी साहित्यिकांच्या नव्हत्याच आदिवासी साहित्य निर्मितीमागे. तर आदिवासी साहित्य समाज परिवर्तनाचं एक हत्यार ठरावं, आदिवासी साहित्याने मानवमुक्तीचं एक सुंदर स्वप्न बघितलेलं होतं, असंही आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर आपण या ठिकाणी असं बघतो की हजारो वर्षापासून वन कपारीत पिढ्यानपिढ्या दबल्या गेलेला हा जो आदिवासी आहे, त्याच्या मुक्या वेदनेला शब्दांकित करणे इतके साधे सोपे नव्हते, इतके सहजासहजी ती घडलेली किमया नव्हती. तर त्यांना त्यांच्या दुःखाची, त्यांच्या वेदनेची, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जी जाणीव झाली, त्या जाणीवेतूनच आदिवासी साहित्य जन्माला आले असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि आपल्या दुःखाला आपल्याशिवाय कोणीही वाली नाही ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि याच भूमिकेतून त्यांची वेदना आणि त्यांची लेखणी त्यांना बोलतं करून गेली असंही आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. इथली जी जातीप्रणीत आणि वर्णप्रणीत समाजव्यवस्था आहे, त्या जातीप्रणीत वर्णप्रणीत समाजव्यवस्थेमध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये देखील सगळ्यात जास्त जर विकासाच्या म्हणजे स्वातंत्र्याचा फायदा जर कोणाला प्राप्त झालेला असेल तर तो प्रगत समाजाला झाला. मग इथला प्रगत समाज कोण होता, तर सवर्ण समाज इथला प्रगत समाज होता. आणि म्हणून स्वातंत्र्याची फळं
किंवा स्वातंत्र्याचे लाभ जर सगळ्यात आधी कोणापर्यंत पोहोचले असेल तर सवर्ण समाजापर्यंत पोहोचले. त्यांना त्यांच्या विकासासाठी आधीच नोकऱ्या उपलब्ध होत्या, अधिकार उपलब्ध होते किंवा धर्माने त्यांना दिलेलं जे काही सुरक्षा कवच होतं, सवर्ण धर्माने त्यांना प्राप्त करून दिलेलं, हे सगळं त्यांच्या हातामध्ये होतं. परंतु इथला एकेकाळचा जो काही शूद्र अतिशूद्र वर्ग आहे आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये ज्यांना अनुसूचित जाती अनुसूचित जमाती असं संबोधण्यात आलं, त्या वर्गाजवळ तर आपल्या प्रगतीसाठी काहीच नव्हतं. तो आता कुठे या प्रगतीच्या प्रवाहामध्ये येत होता आणि म्हणून आपल्या विकासाची कोणतीच साधनं आपल्याजवळ उपलब्ध नसताना, कोणत्या नोकऱ्या नाही, कोणता सवर्ण धर्म नाही त्यांचं रक्षण करू शकेल अशा पद्धतीचा, तर त्यांच्यापर्यंत ह्या स्वातंत्र्याचा लाभ फार उशिरा त्यांच्यापर्यंत पोहोचला असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि म्हणूनच स्वातंत्र्योत्तर कालखंडानंतर देखील आमच्या नामदेव ढसाळाला म्हणावं लागलं की स्वातंत्र्य कोणी या गाढवीचं नाव आहे, किंवा आमच्या कुसुम आलाम या आदिवासी कवयित्रीला म्हणावं लागलं की स्वातंत्र्य हे कोणा कंदमुळाचं नाव आहे, हे आमच्या आदिवासी बांधवाला माहिती नाही आहे. तर हे साहित्याच्या माध्यमातून निर्माण होणारे जे काही प्रश्न आहेत ते त्याच दृष्टिकोनातून निर्माण झालेले आहे, हे आपल्याला समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. तर आदिवासी साहित्यिकांनी जे वारंवार मांडलेलं आहे की आमच्या आदिवासी समाजामध्ये सुधारणा करण्याचं जे काही कार्य आहे तळमळीच्या भावनेतून, ते इथल्या स्वकीय बांधवाने कधीही केलेलं नाही. तर ते परकीय, ज्याला आम्ही परकीय म्हणू, ख्रिस्ती इथल्या स्वकीयांपेक्षा आम्हाला परकीय होते. ब्रिटिश हे आमचे तर शत्रूच होते, परंतु त्यांनी देखील आमच्या सुधारणेसाठी कार्य केलं. परंतु इथं स्वकीय म्हणणाऱ्या बांधवांनी आमच्यासाठी कोणतंही कार्य केलं नाही. म्हणजे त्यांनी साध्या आमच्या इतक्या हजारो वर्षाच्या दुःखाची साधी दखलही त्यांना घ्यावीशी वाटली नाही. तर आमचा सुधारणेचा प्रश्न तर हा फार दूरचा प्रश्न होता, अशा पद्धतीचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. अशा पद्धतीची खंत आदिवासी साहित्यिकांनी व्यक्त केलेली आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांनी जे काही स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये जे काही स्वातंत्र्य लढे आहे, सुधारणावादी चळवळी आहे, पुरोगामी विचार आहे, आंदोलने आहे, विविध चळवळीचा रेटा आहे, तर या सगळ्या रेट्यामध्ये आदिवासी ओढला गेला. तोसुद्धा या विचार प्रक्रियेमध्ये अंतर्मुख होऊन विचार करू लागला की या सगळ्या गदारोळामध्ये आमचं अस्तित्व काय आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये जे काही आदिवासी साहित्य, स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये जे काही दलित साहित्य निर्माण झालं, तर दलित साहित्याने आम्हाला दिशादर्शन केले. दलित साहित्याची जी प्रेरणास्थानं होती, ती दलित साहित्याची प्रेरणास्थानं केवळ त्यांच्यापुरती मर्यादित नव्हती, तर या दलित साहित्याच्या प्रेरणास्थानांनी आम्हाला बळ दिलं, आम्हाला चेतनेचं, स्वअस्तित्वाचं बळ दिलं. अशी एक कृतज्ञता दलित साहित्यिकांनी व्यक्त केलेली आपल्याला दिसून येणारी आहे. आदिवासी जीवनाचा संघर्ष, शोषणाचा वेध जाणीवपूर्वक व वस्तुनिष्ठरित्या साहित्याच्या माध्यमातून फारसा आजवर कुणी घेतलेला नव्हता, ही खंत आदिवासी साहित्यिकांनी वारंवार बोलून दाखवलेली आहे. मग त्याच्यामध्ये विनायक तुमराम असेल, भुजंग मेश्राम असेल. आपण असं बघतो की आदिवासींची दखल साहित्याच्या माध्यमातून जर कोणी प्रथम घेतली असेल तर ती ज्योतिराव फुल्यांनी घेतलेली होती. हे आपण मागच्या भागाला बघितलेलेच आहे. संतांपैकी देखील संत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेमध्ये आदिवासींप्रतीची एक सहानुभूतीच्या माध्यमातून, एक तळमळीच्या माध्यमातून ग्रामगीतेमध्ये सुद्धा कशी नोंद घेण्यात आलेली होती, हे सुद्धा आपण बघितलेले आहे. या ठिकाणी आपण असं बघतो की मराठी साहित्याने आजपर्यंत या आदिवासी जीवन संघर्षाचा, त्यांच्या दुःख वेदनेचा विचार मराठी साहित्याच्या माध्यमातून केलेला आपल्याला दिसत नाही. आदिवासी साहित्यिक भुजंग मेश्राम असं म्हणतात की आम्ही मोठ्या आस्थेने मराठी साहित्यातील कादंबऱ्या, कथ्या, कविता मोठ्या आस्थेने वाचून काढल्या की आमच्या दुःखाची नोंद, आमच्या वेदनेची जाणीव मराठी साहित्यिकांना आहे का?
हे आम्ही मोठ्या आस्थेने याचा शोध घेतला, परंतु आम्हाला असं जाणवलं की मराठी साहित्यामध्ये आमच्या वेदनेला, आमच्या जीवन संघर्षाला काहीही किंमत नाही आहे. आमचं जे चित्रण झालेलं आहे ते चित्रण एकतर फार स्वप्नरंजक दृष्टिकोनातून झालेलं आहे, फार उदारीकीकरणाच्या दृष्टिकोनातून झालेलं आहे, किंवा त्याचा विपर्यास्त करून, आदिवासी जीवनाचा विपर्यास्त करून ते सांगण्यात आलेलं आहे, असंही आम्हाला दिसून आलेलं आहे. या माध्यमातून असं बघतो आपण की याचा अर्थ असा नाही की मराठी साहित्याने आदिवासी लोकजीवनाची, आदिवासी समाज जीवनाची, त्यांच्या दुःख वेदनांची, त्यांच्या समाजातील ज्या काही अतिशय प्रेरणावत व्यक्तिरेखा त्यांना वाटल्या त्याची नोंद त्यांनी घेतली नाही. त्याची नोंद त्यांनी घेतली. जसं आपण असं पाहतो की गोदावरी परुळेकर यांनी जेव्हा माणूस जागा होतो या साहित्य कलाकृतीमधून वारली समाजासाठी त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्या माध्यमातून वारली समाजाचं चित्रण येणारं आहे. किंवा मग गोनी दांडेकरांनी जे काही जयत रे जयत नावाची आणि भिल्लवरी कलिंग नावाची जी कादंबरी लिहिलेली आहे, किंवा नलिनी सहस्त्रबुद्धे यांनी राणी दुर्गावती ही कादंबरी लिहिलेली आहे. वसंत नारगोळकरांचे जंगलचे राजे हे जे पुस्तक आहे, भाऊ मांडवकरांचे कोलाम आणि आदिम हे दोन एक संशोधन ग्रंथ आहे. बाबा आमटे यांचं ज्वाला आणि फुले या काव्यामध्ये एकलव्यांवरील त्यांनी लिहिलेलं जे काही दीर्घकाव्य आहे. रवा दिघेंची सराई नावाची कादंबरी आहे. विजय तेंडुलकरांचं आक्रोश नावाचं नाटक आहे, आक्रोश नावाची कथा आहे. सुरेश दादोशीवार यांची हाकुमी नावाची आणि तांदळा नावाच्या कादंबऱ्या आहे. याशिवाय साने गुरुजी आहे, आचार्य भिसे आहे, दुर्गा भागवत आहे, वामनराव चोरघडे आहे, शेगो डॉक्टर शैलजा देवगावकर आहे, तारा भवाळकर आहे, किंवा काही दलित साहित्यिक असेल. यांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु जसं एक साहित्यिक असं म्हणतात की हे जे काही साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे, गोविंद गारे असं म्हणतात की हे जे साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे तर या साहित्य कलाकृतीमध्ये आदिवासी जीवनाप्रतीचा एक सहानुभूती आहे, हळहळ आहे. परंतु वास्तवरित्या त्यांचे प्रश्न अधोरेखित या साहित्य कलाकृतीच्या माध्यमातून झालेले आम्हाला आढळत नाही. या उलट भुजंग मेश्राम यांनी जे अत्यंत सुंदर अशी कादंबरी लिहिलेली होती, मातंग समाजाचं चित्रण दर्शवणारी जी कादंबरी आहे ती कादंबरी लिहिलेली होती. त्या कादंबरीचा आवर्जून उल्लेख विभावरी शिरूरकरांच्या बळी नावाच्या कादंबरीचा आवर्जून उल्लेख भुजंग मेश्राम आपल्याला करताना दिसतात. तर तशा पद्धतीचं त्यांचं वास्तव जगणं, त्यांचं वास्तव चित्रण साहित्य कलाकृतीच्या माध्यमातून झालेलं फारसं दिसत नाही, हे स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे सांगत असताना त्यांनी हे सुद्धा आवर्जून सांगितलेलं आहे की दलित साहित्याने मात्र आम्हाला दिशादर्शन दिलेले आहे. दलित साहित्याच्या प्रेरणेतूनच आदिवासी साहित्य निर्माण झालेलं आहे, हे आवर्जून सांगताना ही कुठेतरी भूमिका मांडताना आपल्याला आदिवासी साहित्यिक दिसून येणारे आहे. या ठिकाणी आपल्याला आदिवासी साहित्याच्या ज्या विविध प्रेरणा आहेत त्या विविध प्रेरणांचा विचार करत असताना कुठल्याही साहित्याला, मग दलित साहित्य असू द्या का ग्रामीण साहित्य असू द्या, कुठल्याही साहित्याला प्रेरणा ह्या असतातच. त्या साहित्याच्या प्रेरणा त्यांची शक्तिस्थळं असतात. त्या प्रेरणेतून, त्या ऊर्जारूपी कुठेतरी चेतनेतून त्यांनी या साहित्याची निर्मिती केलेली असते. आणि म्हणून दलित साहित्यालासुद्धा काही प्रेरणा आहे, मूलभूत प्रेरणा आहे. त्या मूलभूत प्रेरणा म्हणजे निसर्ग प्रेरणा आहे, फुले आंबेडकरी प्रेरणा आहे, सांस्कृतिक प्रेरणा आहे, ऐतिहासिक प्रेरणा आहे आणि धार्मिक प्रेरणा. या प्रमुख प्रेरणा आदिवासी साहित्याने मांडलेल्या आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. सगळ्यात सुरुवातीला जी महत्त्वाची प्रेरणा त्यांनी मांडलेली आहे ती आहे निसर्ग प्रेरणा. तर निसर्गालाच आदिवासी साहित्याने आपली आद्य प्रेरणा मांडलेली आहे. निसर्गाच्या सान्निध्यात आदिवासी आजवर राहत असल्यामुळे तो भावनात्मकरित्या निसर्गाशी जुळल्या गेलेला आहे. अगदी निसर्ग सान्निध्यात
तो जन्मापासून मृत्यूपर्यंत वावरलेला आहे. या निसर्गानेच त्यांना साथ संगत दिलेली आहे. हा निसर्ग आमचा मित्र आहे, आमचा सखा आहे, अशी भावना त्यांची निसर्गाप्रती जुळलेली आहे. निसर्गातूनच त्यांनी अरण्य, पशुपक्षी, नद्या, दऱ्या, पहाड, रानवेली, वृक्ष यांच्याकडून आदिवासी खूप शिकत आलेला आहे. या निसर्गाने आमच्यावर संस्कार टाकलेले आहे असंही आदिवासी मानतो. आणि म्हणून आदिवासींचं साहित्य जर आपण बघितलं तर या निसर्ग प्रतिमा प्रतीकांचं त्यानं मुबलक वापर आपल्या साहित्यामधून तर केलेला आहेच. परंतु हे जे काही निसर्गाची हा जो निसर्ग आहे, मग जंगल असेल, दऱ्याखोऱ्या असेल, पशुपक्षी असेल, चंद्रतारका असेल, या विविध प्रतिमांची आदिवासी पूजा करताना आपल्याला दिसतो. निसर्ग आपला आश्रयदाता आहे, तसेच निसर्ग आपल्याला उदरनिर्वाहाचे साधन देखील पुरवणारा आहे. आणि म्हणून या निसर्गाप्रती आदिवासी कमालीचा आदर तर दाखवतोच, परंतु कमालीचा भावनाशील होताना तो आपल्याला दिसून येणारा आहे. या निसर्ग प्रेरणेच्या संदर्भात डॉक्टर विनायक तुमराम असं म्हणतात की आदिवासी हा निसर्गनिर्भर मानव समूह आहे, जो ज्या पर्यावरणात राहतो त्यातील बदलांचा परिणाम कमी अधिक प्रमाणात त्याच्या आंतरसृष्टीच्या संरचनेवर होत असतो. रानातील पशुपक्षी, फळे फुले, नद्या सरोवरे यांचे चिरसान्निध्य आदिवासींना लाभले आहे. गिरीकुहरात, जंगल जिव्हाऱ्यात त्याचे सत्व दिलखुलासपणे वावरले आहे. निसर्ग सान्निध्यात ते आनंदून गेले आहेत. निसर्गाच्या सान्निध्यातच त्यांना अकृत्रिम मोकळेपणा वाटतो, असंही निसर्गाप्रतीच्या आपल्या भावना विनायक तुमराम यांनी व्यक्त केलेल्या आहे. निसर्गाशी आदिवासी भावनिककृत जुळलेला आहे हे आपण मान्य करू, परंतु निसर्गाशी झुंज देत आदिवासी जगला आहे. हिंस्त्र श्वापदांचे हल्ले चुकवीत रानमेव्यासोबत रानडुकरंही हुंगत नसेल असे कडूकंद त्यांना खावे लागले आहे. भूक, दारिद्र्य, निरक्षरता, अंधश्रद्धा, कुपोषणाचे वाढते प्रमाण ह्या समस्या निसर्ग सान्निध्याच्या आनंदातही त्यांना जीवघेण्या ठरणाऱ्या आहेत. ही वास्तवता आदिवासी साहित्यिकांनी प्रकर्षाने लक्षात घ्यावी, अशा पद्धतीची ही वास्तवता आहे. आदिवासी साहित्याचा जीवनानुभव, त्यांच्या जीवनदृष्टीचा आविष्कार या निसर्ग संस्काराने प्रतिबद्ध झालेला आहे. आणि म्हणून आदिवासी समाजसमूहाच्या वर्तन विचारावर याचा प्रभाव, निसर्ग संस्काराचा प्रभाव आपल्याला फार खोलवर पडलेला जाणवतो. आदिवासी हा शांत, शोषिक प्रवृत्ती, उदात्त, मितभाषिकता, संयम, अकृत्रिमता या निसर्ग संस्कार गुणाचे दर्शन या आदिवासी समाजामध्ये आपल्याला दिसून येणारे आहे. एकंदरीत विविध जीवन जाणीवांनी निसर्गसृष्टीचे अपत्य स्वतःला मानणारा हा आदिवासी समाज आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. तर ही निसर्ग प्रेरणा सगळ्यात प्रथम प्रेरणा आदिवासी मानताना आपल्याला दिसते. त्यानंतरची प्रेरणा आहे ती म्हणजे फुले आंबेडकरी प्रेरणा. आता ज्या दलित साहित्याची 1960 नंतर निर्मिती झालेली आहे, ज्या दलित साहित्यातील वेदना विद्रोहाने अवघ्या मराठी साहित्यालाच धक्के दिले नाही, तर अवघ्या जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतलेले आहे. तर त्या दलित साहित्याची प्रेरणा जे काही बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, मार्क्स ही विचारधारा आहे. तर या महापुरुषांच्या क्रांती विचारानेच या ठिकाणी फार मोठे बळ दलित साहित्याला पुरवलेले आहे. सामाजिक सुधारणेच्या कार्याने समाजाच्या अस्मिता जागृत झालेली आहे आणि भक्कम अशा साहित्याची उभारणी दलित साहित्य करू शकलेली आहे. दलित साहित्याला समाज आणि साहित्य या दोन्ही स्तरावर आपली भक्कम उभारणी करता आलेली आहे. आदिवासी साहित्यिकांना हे दलित साहित्य, या दलित साहित्याच्या प्रेरणा त्या फार त्यांच्यापुरत्या मर्यादित वाटल्या नाही, दलित साहित्यापुरत्या मर्यादित वाटल्या नाही. तर हे जे म्हणजे बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, मार्क्स असेल, सावित्रीबाई फुले असेल, तर ह्या
हे जे महापुरुष आहे, तर या महापुरुषाच्या प्रेरणा ह्या केवळ एखाद्या जातीपुरत्या, एखाद्या धर्मापुरत्या सीमित नाही आहे. कुठल्याही महापुरुषाच्या प्रेरणा ह्या विशिष्ट जाती धर्मापुरता मर्यादित नसतात, विशिष्ट देशापुरत्याही या मर्यादित नसतात, तर त्या जागतिक स्तरावरच्या त्या सगळ्या प्रेरणा असतात असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि म्हणून आदिवासी साहित्यिकांनी देखील ह्या प्रेरणाला आपलंसं मानलेलं आहे. हे शोषितांचे मुक्तिदाते आहे म्हणून या प्रेरणाला त्यांनी आपलंसं मानलेलं आहे. हे महापुरुष आमच्या मुक्तीसाठी झटणारे आहेत, हे अभ्यासातून आदिवासी साहित्यिकांच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून नवसाहित्यिकांनी आपल्या नवसाहित्य आदिवासी साहित्याची प्रेरणा या महापुरुषांना मानलेलं आहे, या फुले शाहू आंबेडकरी विचारधारेला मानलेलं आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. भुजंग मेश्राम नावाचे साहित्यिक या संदर्भात असं म्हणतात की संकल्पनांच्या फेरमांडणीनंतर आमची प्रतीके, आमच्या प्रतिमा आणि आदर्श नायकही तपासून घ्यायला पाहिजे. पहिल्या फेजमध्ये आमच्या दलित कविमित्रांनी शंभूक, कर्ण, एकलव्य हे आपले नायक मानले आहे. त्या पिढीच्या प्रतिमेवर हुकूम ते सुसंगत होते, कारण हे नायक आत्मसन्मानाची नव्हे तर मान्यतेची लढाई लढत होते. मान्यता मिळत प्रस्थापित झाल्यावर एकतर्फी युद्धबंदी. आम्ही ही चूक दुरुस्त केली आहे. आमचा नायक दिगणाक आहे. मार्क्स, फुले, आंबेडकर या आमच्या प्रेरणा आहेत. अशा स्पष्ट भूमिका म्हणजे फुले शाहू आंबेडकर ही आमची प्रेरणा आहे याविषयीची आपली स्पष्ट भूमिका भुजंग मेश्राम यांनी स्पष्ट केलेली आहे. हे सांगत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपली प्रतिमा, प्रतीके, आपले आदर्श नायक आपण तपासून घेतले पाहिजे. आणि म्हणून पहिल्या फेजमध्ये जे काही शंभूक, कर्ण आणि एकलव्याला जे काही आदर्श नायक मानलेलं आहे दलित कविमित्रांनी, ते प्रतिमेवर हुकूम बरोबर होतं. परंतु हे जे नायक आहे, हे नायक आत्मसन्मानाची लढाई लढत नव्हते तर मान्यतेची लढाई लढत होते. हा अतिशय महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. मग कर्ण असेल की कर्णाच्या मनाचं जे दुःख आहे की मी कुठेही या पांडवापेक्षा कुठेही कमी नाही आहे, पांडवा इतकाच मी सर्वश्रेष्ठ आहे आणि म्हणून आम्हाला धर्मव्यवस्थेने, इथल्या वर्णव्यवस्थेने मान्यता द्यावी. एकलव्याचं देखील जे दुःख आहे, मनाचं अंतःकरणाचं दुःख आहे, इथल्या वर्णव्यवस्थेने आपल्याला मान्यता द्यावी. म्हणजे अर्जुना इतकाच, अर्जुनापेक्षाही सर्वश्रेष्ठ असा तिरंदाजी करणारा हा जो एकलव्य आहे, तर त्याचीसुद्धा धर्मव्यवस्थेनं आपल्याला मान्यता द्यावी हा जो दृष्टिकोन होता. तर हे जे नायक होते तर ते आत्मसन्मानाची लढाई लढत नव्हते तर मान्यतेची लढाई लढत होते. आणि म्हणून आम्ही ही चूक करणार नाही असं म्हटलेलं आहे. तर आम्ही आमची चूक दुरुस्त केलेली आहे. दिगणाक आमचा नायक आहे असं म्हटलेलं आहे. आता दिगणाक हा कोण आहे? तर दिगणाक हा ज्याने मेघदूत नावाचं ज्या कालिदासांनी काव्य लिहिलं त्या कालिदासांच्या समकालीन दिगणाक होता असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि हा दिगणाक स्वातंत्र्य समता या विचाराचा पुरस्कर्ता होता. दिगणाक हा त्या काळाचा फार मोठा मनोविश्लेषक होता असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि तो दिगणाक आमचा नायक आहे. ती फुले शाहू आंबेडकरवादी विचारधारा ही आमची विचारधारा प्रेरणा म्हणून आम्ही मानतो अशा पद्धतीचं स्पष्ट स्वरूपात आपल्याला भुजंग मेश्राम सांगताना दिसतात. आणि भुजंग मेश्रामांच्या मताप्रमाणेच इतरही जे काही आदिवासी साहित्यिक आहे त्यांचीही मतं तशाच स्वरूपाची आहे असं आपल्याला म्हणावं लागतात. म्हणजे आपल्या प्रेरणा अतिशय जाणीवपूर्वक स्वीकारताना आपल्याला आदिवासी साहित्यिक दिसून येणारे आहे. राम शेवाळकर असेल, गंभा सरदार असेल, यांनी देखील जे दलित साहित्याच्या प्रेरणेच्या संदर्भात जे म्हटलेलं आहे की दलित साहित्याने विद्रोहाचे जे निशाण उभारले, मराठी साहित्याला जे धक्के दिले, तशी अपेक्षा आदिवासी साहित्याकडून व्यक्त करताना त्यांनी आदिवासी साहित्याने कुठली प्रेरणा मानावी हे देखील त्याच माध्यमातून सूचित केलेले आपल्याला दिसून येणारे आहे. डॉक्टर मधुकर वाकोडे जे मराठी साहित्यिक आहे त्याने देखील फुले बाबासाहेबांच्या परिवर्तनवादी विचारांचे वादळ
केवळ दलितांनाच प्रेरक ठरणारे नव्हते, तर या विचारांनी आदिवासी प्रतिभावंतांना अंतर्मुख केलेले होते, असे आपले जे मत मांडलेले आहे ते अतिशय रास्त त्यांचे मत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणजे कुठेतरी राष्ट्रीय स्तरावर इथले शोषितांचं प्रतिनिधित्व करणारे कसे होते, आदिवासी आणि इथल्या दलितांचं प्रतिनिधित्व करणारा महान नेता कसा होता, याविषयीचं वक्तव्य करत असताना ज्या रमणिका गुप्ता आहे त्या रमणिका गुप्ता आपल्या निज घरे परदेशी या ग्रंथामध्ये असं म्हणतात कि आदिवासी समाज पर भी खासकर महाराष्ट्र में बाबा साहब का प्रभाव पड़ा और समानता, बंधुत्व और आज़ादी की सोच उनमें भी पनपी। दरअसल आदिवासी समाज में डॉक्टर बाबा साहब जैसा गांधी के मुकाबले खड़े होने वाला अलग से कोई नेता आज़ादी के दौरान देश के पैमाने पर उभरने में कामयाब नहीं हुआ, जो उनके विशेष समस्याओं को राष्ट्रीय स्तर पर वाणी देता। हालांकि बाबा साहब ने अनुसूचित जाति और अनुसूचित जनजाति दोनों की बात समान रूप से उठाई और उनको नेतृत्व भी प्रदान किया। तर अशा पद्धतीची डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वाप्रतीची एक प्रेरणापूर्वक भावना या ठिकाणी रमणिका गुप्ता यांनी व्यक्त केलेली आपल्याला दिसून येणार आहे. तर आदिवासी जे काही नवसाहित्यिक आहे, तर आपल्या अस्मिता आणि अस्तित्व या माध्यमातून म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलं की जे आपला इतिहास विसरतात ते इतिहासाची निर्मिती करू शकत नाही. आपण आपल्या महापुरुषांच्या शोध घेतला पाहिजे, आपण आपल्या अस्तित्व आणि अस्मितांचा शोध घेतला पाहिजे. हे डॉक्टर बाबासाहेबांनी जसं सांगितलेलं आहे ते केवळ एका समाजापुरतंही मर्यादित सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे त्यांच्या विचारधारेला प्रमाण म्हणून या ठिकाणी आदिवासी साहित्यिकांनी सुद्धा आपले महापुरुष, आपले अस्तित्व, आपल्या अस्मिता, आपला ऐतिहासिक दस्तावेज याचासुद्धा शोध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करणं मला या ठिकाणी गरजेचं वाटतं, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना 1 जानेवारीला ते कोरेगावला आवर्जून मानवंदना देण्यासाठी जे महार होते, महार बटालियन किंवा महार शूरवीर जे लढणारे होते पेशव्यांशी, ब्रिटिश आणि पेशव्यांचं जे काही युद्ध होतं, तर त्या युद्धामध्ये ब्रिटिशांनी या महारांचा वापर करून घेतला आणि महार लोक जे पेशव्यांशी लढले ते आपल्या हक्कासाठी लढले, आपल्या अधिकारासाठी लढले. आणि म्हणून त्या लढाईमध्ये, कोरेगावच्या लढाईमध्ये ज्या 28,000 पेशव्यांना केवळ 500 महारांनी कापून काढलं, म्हणजे एका महारांच्या वाट्याला 56 पेशवा आला कापून काढण्यासाठी. आणि तेव्हापासून जी म्हण प्रसिद्ध झाली, अब तक 56, तर ही जी आस्थागायत टिकून आहे आणि त्या म्हणीचा इतिहास हा अशा पद्धतीचा जो आहे. तर आपले जे काही महार समाजाचे जे वीर पुरुष होते की त्या जो काही कोरेगावला जो स्तंभ आहे, ज्याला विजय स्तंभ असं म्हणतात, त्या युद्धामध्ये जे शहीद झालेले महार होते, मग भिकनाक महार असेल, रायनाक महार असेल, तर त्यांची सगळ्यांची शहीद झालेल्या महारांची नावं त्या ठिकाणी नोंदवण्यात आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे जे काही महार वीर पुरुष होते ते फार प्रेरणादायी वाटत होते, आपल्या समाजाला ते प्रेरणादायी वाटत होते. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकर 1 जानेवारीला न चुकता कोरेगावला जात होते. तर हा जो इतिहास होता तो इतिहास केवळ दलितांसाठीच प्रेरक स्वरूपाचा होता असं आपण म्हणू शकत नाही. या इतिहासापासून धडे देण्याचं काम आदिवासी साहित्यिकांनी सुद्धा घेतलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी आपल्या जे काही आपले ऐतिहासिक महापुरुष असेल किंवा आपले जे काही आपल्या समाजासाठी लढणारे प्रेरणादायी जे महापुरुष असेल त्यांचा शोध घेण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येणार आहे. त्यानंतरची जी महत्त्वाची प्रेरणा आहे ती म्हणजे सांस्कृतिक प्रेरणा आहे. आता आपण या ठिकाणी असं बघतो की आदिवासी समाज निर्धन असेल
आदिवासी समाज निरक्षर असेल, निर्धन असेल, परंतु तो असंस्कृत नक्कीच नव्हता असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आदिवासी समाजाची एक अत्यंत गौरवशाली अशी संस्कृती आहे. तर ती संस्कृती विचारात घेत असताना त्यांची ही जी काही संस्कृती आहे, ती संस्कृती त्यांच्या चेतनेला बळ पुरवणारी संस्कृती आहे. या संस्कृतीमध्ये त्यांच्या देवदेवता असेल, त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान असेल किंवा निसर्गविषयक संकल्पना असेल किंवा त्यांची कुलगोत्र परंपरा असेल, त्यांचे थोर पुरुष असेल, त्यांना जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारे जे काही जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारं जे काही कथाकाव्य असेल, तर हे सगळं किंवा त्यांच्या दैनंदिन व्यवहाराला नियंत्रित करणारी त्यांची सामूहिक जाणीव असेल, या सर्व गोष्टीतून त्यांची संस्कृती निर्माण होणारी आहे. आणि या संस्कृतीचा आदिवासी समाजाला नक्कीच अभिमान आहे असं आपल्याला वाटतं. आणि म्हणून या संस्कृतीचा अभिमान वाटावा अशाच पद्धतीची ही संस्कृती आहे असं जे काही विनायक तुंबराम म्हणतात. आणि म्हणून आजच्या पिढीला ही संस्कृती कालबाह्य वाटेल, परंतु या विज्ञान युगामध्ये आदिवासींच्या सगळ्याच गोष्टी कालबाह्य मानायच्या का? विज्ञानाशी सुसंगत अशा काही चांगल्या त्या संस्कृतीतल्या गोष्टी आपण टिकवून ठेवल्या पाहिजे. त्या संस्कृतीतल्या अंतर्प्रवाहाची फेरतपासणी केली पाहिजे. हा जो विचार विनायक तुंबरामांनी मांडला, तो विचार त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा विचार आहे की संस्कृती जुनी जरी असली तरी आपण असं म्हणू शकत नाही की जुनं हे सगळंच चुकीचं आहे. काही जुन्या गोष्टीतूनही नवीन गोष्टी, काही अत्यंत चांगल्या गोष्टी टिकवून ठेवणं ही आज अतिशय महत्त्वाची गरज झालेली आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून त्या जुन्यातून नवीन काही शोधता येईल का, हा जो प्रयत्न तुंबरामांचा वाटतो तो अत्यंत स्तुत्य प्रयत्न आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. आदिवासी साहित्याने आपली सांस्कृतिक प्रेरणा जरी महत्त्वाची मानलेली असली तरीही आपण या दृष्टिकोनातून असं बघतो की अत्यंत प्राचीन अशी हडप्पा व मोहनजोदडो जी संस्कृती आहे, तर ही संस्कृती अत्यंत प्रगत संस्कृती आहे. या संस्कृतीचा ते प्रेरणा स्वरूपामध्ये विचार करतात असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. सिंधू संस्कृतीमध्ये नांदणारी जी काही आदिवासींची मातृसंस्कृती होती, तर या मातृसंस्कृतीबद्दलसुद्धा आदिवासी साहित्यिकांना फार आदर आहे, फार गौरव ते मातृसंस्कृतीचा करतात. आज कुठल्याच जातीमध्ये, कुठल्याच धर्मामध्ये मातृसंस्कृती ही आज जिवंत राहिलेली नाही आहे, ती लयाला गेलेली आहे. परंतु आदिवासी समाजातील आदिवासी काही जमाती आहे, खासी असेल, गारो असेल, या जमातीने मात्र आजही आंशिक रूपात का असेना परंतु मातृसंस्कृती जतन करून ठेवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर या मातृसंस्कृतीला आदिवासी संस्कृतीने प्रेरणावत मानलेले आहे. त्यानंतर अनार्य संस्कृती असेल, नाग संस्कृती असेल, या संस्कृतीबद्दलचा अभिमानही बाळगताना आपल्याला व्यंकटेश आत्राम असेल, गोकुळदास मेश्राम असेल, यांनी जी साहित्य रचना केलेली आहे, सिंधू संस्कृतीचे वारसदार म्हणून गोकुळदास मेश्रामांचं जे पुस्तक आहे ते अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. व्यंकटेश आत्रामांनी सुद्धा या नागसंस्कृतीवर फार महत्त्वाचा ग्रंथ लिहिलेला आहे. तर या दृष्टिकोनातून आदिवासीच्या प्रेरणा म्हणून ते या सगळ्या गोष्टीचा विचार करताना आपल्याला दिसतात. आदिवासींचे जे काही जंगल, जल आणि जमीन आहे, आदिवासी हजारो वर्षापासून या जंगलामध्ये राहिलेला आहे. मग हे जंगल असेल, या जंगलाची जी जमीन असेल आणि या जंगलामधलं जे काही जलप्रवाह असेल, याचा धनी म्हणून आदिवासींनी स्वतःला मानलेलं आहे. आणि आपण असं पाहतो की आदिवासी समाजाचा, आदिवासी संस्कृतीचा जर आपण इतिहास बघितला तर आदिवासींचे हे जल, जंगल आणि जमीन हिसकावण्याचे फार मोठे प्रयत्न अगदी प्राचीन कालखंडापासून मोठ्या प्रमाणामध्ये झालेले दिसतात. म्हणजे महाभारतामध्ये जे काही खांडववन जाळण्याचे प्रकार आहे,
तर खांडवण जाळण्याचा प्रकार म्हणजे काय आहे, तर त्यांच्या जमीन हिसकावून घेण्याचाच तो एक प्रकार होता असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर अशा पद्धतीने आपण असं पाहतो. किंवा जर आपण वेद काळजीपूर्वक वाचले तर वेदामध्ये ज्या म्हणजे आजच्या आदिवासींना वेदामध्ये जे उल्लेखलेलं आहे ते असुर किंवा मग राक्षस अशा पद्धतीचं वारंवार संबोधण्यात आलेलं आहे. आणि या असुरांचे, या राक्षसांचे दुर्ग, यांचे किल्ले फोडले, ते जिंकले, अशा पद्धतीचे सुद्धा वारंवार उल्लेख येणारे आहे. तर अशा पद्धतीने त्यांचे गढ, त्यांचे दुर्ग जिंकण्याचे, त्यांच्या जमिनी हडपण्याचे घटकारस्थान अगदी प्राचीन कालखंडापासून आजतागायत ते होत आहे. आज जरी आपण बघितलं की एखाद्या प्रकल्पाच्या नावाखाली आदिवासींना जंगलातून हुसकावून लावण्यात येते, त्यांना विस्थापित करण्यात येते, किंवा सेझच्या नावाखाली, किंवा मग आपण असं बघू शकतो की खाजगीकरणाच्या नावाखाली आदिवासींचे जलप्रवाह, आदिवासींचे जंगल जमीन हिसकावण्याचे जे प्रकार होतो आहे, याविषयी आपण सगळे परिचित आहोत. नव्यानं सांगण्याची काही गरज नाही. परंतु या सगळ्या बाबींचा सुद्धा विचार करणं या ठिकाणी गरजेचं आहे. या सांस्कृतिक प्रेरणेच्या विचारातून आपल्या इतिहासाचा मूळ शोध घेण्याची प्रवृत्ती, मातृवंशीय संस्कृती, बोलीभाषा, नृत्य, संगीत, गोटूल, पेहराव, आदिवासी महापुरुषांचा इतिहास या सांस्कृतिक व्यूहाशी आदिवासी व आदिवासी साहित्यिक जुळल्या गेलेला आहे. गोटूलसारखी अतिशय सन्मानाची परंपरा आदिवासी संस्कृतीमध्ये होती असं आपल्याला म्हणावं लागेल. की गोटूलमध्ये ज्या आदिवासी तरुण तरुणी, अविवाहित आदिवासी तरुण तरुणी एकत्र येत आणि दैनंदिन कामकाज कसं करावं, आपले छंद कसे जोपासावे, आपल्या विचार स्वातंत्र्याचा कसा आदर राखावा, म्हणजे तरुण तरुणींना एकमेकांना पसंत करण्याचं, एकमेकाचे स्वभाव आचारविचार जाणून घेण्याची आधुनिक पद्धत आधुनिक म्हणून घेणाऱ्या समाजामध्ये जी नव्हती ती आदिवासी समाजामध्ये, ती गोटूलसारख्या परंपरेतून त्यांनी कायम टिकवून ठेवलेली होती. या गोटूललाच त्यांनी युवागृह असं म्हटलेलं आहे. नंतर ती परंपरा तशाच पद्धतीने कायम राहिली असं आपल्याला दिसत नाही. परंतु गोटूलसारखी महान परंपरा आधुनिक म्हणून घेणाऱ्या समाजामध्येही आपल्याला दिसली नाही. ती आदिवासी संस्कृतीमध्ये मात्र आपल्याला दिसली. आणि म्हणून आदिवासी संस्कृतीतल्या सगळ्याच गोष्टी टाकाऊ होत्या असं आपण अजिबात म्हणू शकणार नाही. काही गोष्टी आदिवासी संस्कृतीतल्या इथल्या प्रगत म्हणून घेणाऱ्या समाजाला सुद्धा त्याच्याबद्दल आदर वाटावा अशा पद्धतीच्या त्या आदिवासी संस्कृतीतल्या काही परंपरा आहेत, काही चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे असं आपल्याला नक्कीच म्हणावं लागेल. आणि म्हणून या संस्कृतीच्या संदर्भामध्ये विनायक तुमराम असं म्हणतात की कित्येक सामाजिक वादळी परिवर्तने झाली, मात्र हे जीवन अविचल राहिले. या जीवनातील सामाजिक एकात्मता काळाच्या तुफान प्रवाहात अभंग राहिली. तेव्हा या जीवनामागील प्रेरणा कोणती असावी हा प्रश्न उद्भवणे स्वाभाविक आहे. संस्कृती हीच या जीवनाचा एकमेव आधार, प्रेरणास्रोत आहे असं त्यांना या ठिकाणी म्हणायचं. तर एकंदरीत आदिवासींनी या सांस्कृतिक प्रेरणेला साहित्यातून मांडलेले आपल्याला दिसून येणारे आहे. कालबाह्य संस्कृतीला नक्कीच त्यांनी नकार दिलेला आहे. आपल्याच सांस्कृतिक पराभवाच्या उत्सवाला देखील त्यांनी नकार दिलेला आहे. लक्षात घ्या, आपल्याच सांस्कृतिक पराभवाच्या उत्सवालाही त्यांनी नकार दिलेला आहे. हा शब्दप्रयोग मी जाणीवपूर्वक करते. याचं उदाहरण म्हणून पाहायचं झाल्यास आपण असं म्हणू शकतो की आपल्या काही पारंपरिक मिथकाचा अवमान करणाऱ्या प्रथा आजही हिंदू धर्मामध्ये टिकून आहे. हे आदिवासी जाणून आहे, आदिवासी साहित्यिक जाणून आहे. दसऱ्याच्या दिवशी सार्वजनिकरित्या ज्या रावणाला आणि कुंभकर्णाच्या प्रतिमा तयार करून त्यांना जाळण्यात येते. हे ठीक आहे की हिंदू धर्माचा रावणाला, कुंभकर्णाला विरोध आहे आणि त्यांचे जणू काही ते दृष्ट म्हणून, वैरी म्हणूनच ते वर्षानुवर्षे
त्यांना जाळत आहे. एकदा जाळून त्यांचं काही रावणाला समाधान झालं नाही म्हणून इतक्या वर्षापासून त्याला सातत्यानं त्यांना जाळत ठेवण्याची त्यांची ती जी काही प्रवृत्ती आहे. तर ही रूढी हिंदू धर्माला जरी भूषणावह वाटत असेल, परंतु ती रूढी, ती प्रथा आदिवासी हा जो समाज आहे, रावणाला मानतो, जो कुंभकर्णाला मानतो, आपले नायक तो मानतो. त्यांच्याप्रती त्यांच्या मनामध्ये एक मिथकाच्या स्वरूपामध्ये, जसा हिंदू धर्मांना रामायण महाभारतातल्या ज्या काही व्यक्तिरेखा आहेत त्या मिथकाच्या रूपामध्ये त्यांना पूजनीय आहे, तशाच पद्धतीनं त्या मिथकाच्या रूपामध्ये त्यांना त्या प्रतिमाविषयी, त्यांना त्या व्यक्तिरेखेविषयी आदर वाटतो आणि सार्वजनिकरित्या त्यांच्या सन्मानाचं असं हनन करणे हे अतिशय चुकीचं आहे. तर याच्यामध्ये हिंदू धर्माचे लोक जर आदिवासी समाजातील लोकांचा वापर करत असेल की तुम्हीच तुमच्या रावणाचं दहन करा, तर याच्यापेक्षा शोकांतिकेची दुसरी कोणतीही घटना नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. दुसरी एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे जे काही राष्ट्रीय उत्सव असतात, 15 ऑगस्ट म्हणा, 26 जानेवारी म्हणा, तर 26 जानेवारीच्या दिवशी विविध प्रांतातील संस्कृतीचं दर्शन घडवणारे जे काही नृत्य असतात, जे काही नाच असतात, त्यामध्ये आदिवासीचं दर्शनसुद्धा फारसं गौरवास्पद बरीच वर्ष सुरुवातीच्या कालखंडामध्ये जे घडवण्यात आले नाही. जणू काही त्यांना म्हणजे आदिवासीला चुकीच्या पद्धतीने प्रस्तुत केलं जात आहे असं आपल्याला वाटतं. आणि चित्रपटसृष्टीतला जर आपण विचार केला तर असं म्हणता येईल की आदिवासींना बदनाम करण्याचं षडयंत्र या चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून दिसते. अत्यंत चुकीच्या पद्धतीने, अत्यंत विपर्यास्त करून आदिवासी जीवनाचा दर्शविल्या जातो. तर हे सुद्धा एक आदिवासीची सांस्कृतिक प्रेरणा विचारात घेत असताना ही आवाहनंसुद्धा आदिवासी साहित्यिकांना नव्हे, सगळ्यांनाच आपल्याला पेलावी लागेल अशा पद्धतीची आहे. तर या सांस्कृतिक प्रेरणेनंतर अतिशय महत्त्वाची प्रेरणा म्हणून आपण आदिवासींच्या ऐतिहासिक प्रेरणेचा या ठिकाणी विचार करणार आहोत. आदिवासींची ऐतिहासिक प्रेरणा बघत असताना आदिवासींची गौरवशाली म्हणजे आदिवासींची जी गौरवशाली परंपरा समोर यायला पाहिजे होती, पुढे यायला पाहिजे होती, ती तशा पद्धतीने पुढे आलेली आपल्याला दिसत नाही. आदिवासींचे जे वीरपुरुष आहे, आदिवासींच्या वीरपुरुषांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय आदिवासी साहित्य लेखनाच्या संदर्भात फार मोलाचा ठरणारा आहे. परंतु आदिवासी वीरपुरुषांनी जे काही म्हणजे मुक्तिसंग्रामाचे लढे जे निर्माण केलेले आहे ते भावी पिढ्यातील आदिवासींसाठी फार प्रेरणादायी स्वरूपाचे ठरतील असंही आदिवासींना वाटत आहे. आणि म्हणून या वीरपुरुषांबद्दलचं चित्रण मात्र आपल्याला इतिहासामध्ये झालेलं दिसत नाही. आदिवासी समाजाचे किंवा आदिवासींचे वीरपुरुष कोणते, त्यांनी उल्लेखनीय काय काय कार्य केलेलं आहे याविषयीची नोंद कुठेच इतिहासामध्ये घेतलेली आपल्याला दिसत नाही. आणि म्हणूनच एकूणच जे म्हटलं जातं की शोषितांच्याच वीरपुरुषांची नोंद इतिहासामध्ये घेण्यात आलेली नाही. आणि म्हणून इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे असं जे म्हणण्यात येते ते त्याच दृष्टिकोनातून म्हणण्यात येते. तर या ठिकाणी आपण आदिवासींनी ज्या ऐतिहासिक प्रेरणेला महत्त्व दिलेलं आहे, तर त्या माध्यमातून जे विनायक तुमरामांचं जे मत आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण मत आहे की विनायक तुमराम असं म्हणतात की ज्यांच्या चिंतनातून पूर्वजांचा गतकालीन इतिहास वजा होतो, त्यांच्या लेखनातून उतरणारे साहित्य चेतनाहीन व संदर्भशून्य असते आणि अशा साहित्याचे भविष्य निर्माणाचे स्वप्न हे केवळ स्वप्नच राहते, ते वास्तव होत नाही. अशा पद्धतीचे एक अतिशय महत्त्वाचे मत ऐतिहासिक प्रेरणेच्या बाबतीत विनायक तुमराम यांनी प्रस्तुत केलेले आहे. अशाच पद्धतीची एक अभिलाषा वाहरू सोनावणे, चामुलाल राठवा यांनी देखील आपला इतिहास, आपला भूतकाळ विसरण्याची अक्षम्य चूक आदिवासी साहित्यिकांकडून होऊ नये
त्याची खबरदारी घेतली पाहिजे, अशा पद्धतीचे सुद्धा आपली मतं प्रकट केलेली आहे असं आपल्याला दिसून येणार आहे. ऐतिहासिक राजवैभव, आदिवासी महापुरुष व वस्तुनिष्ठ घटना याची दखल या ऐतिहासिक प्रेरणेतून होत असेल तर ते स्वाभाविक अस्मितेशी जुळलेली भावना आहे. परंतु केवळ गतेतिहासाचे प्राचीन वैभवाचे उदात्तीकरण करणे एवढाच हेतू या ऐतिहासिक प्रेरणेमागे असेल तर तो आदिवासी साहित्याला मारक आहे असंही आपल्याला समजून घ्यावं लागेल. वर्तमान काळातील वस्तुनिष्ठतेकडे डोळेझाक करून नव्या पिढीला बळ देण्याची क्षमता त्यांनी ऐतिहासिक प्रेरणेतून मांडायला हवी असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागणार आहे. भारतीय इतिहासामध्ये 1857 ते स्वातंत्र्ययुद्धाच्या काळापर्यंत जे विविध उठाव झाल्या, विविध लढाया झाल्या, त्यात आदिवासी महापुरुषांनी जे क्रांतिकार्य केलेले आहे, जे अनेक लढे दिलेले आहे, आपलं योगदान दिलेलं आहे, त्या योगदानाचा, त्या महापुरुषांचा कुठेही उल्लेख इतिहासामध्ये झालेला आपल्याला दिसत नाही. कुठेतरी भीमनायक, काकूबाबा, ढिलू नायक ब्रिटिशांशी लढताना शहीद झाले, मात्र त्यांची दखल इतिहासात नाही. आणि म्हणून वीरसिंग पाडवी नावाचे जे साहित्यिक आहे, आदिवासी साहित्यिक, ते असं म्हणतात की स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे वीरपुरुष या भारताचे लढत होते तेव्हा काय आमचे आदिवासी वीरपुरुष काच्या गोळ्या खेळत होते का? हे जे त्यांनी ते रास्त प्रश्न विचारलेला आहे तो बरोबर आहे की इतिहासात आम्ही कुठंच दिसत नाही, आमचे वीरपुरुष, आदिवासींचे वीरपुरुष कुठंच दिसत नाही. ब्रिटिशांशी लढत असताना त्यांनी आपले प्राणपणाला लावले याचा इतिहास आम्हाला कुठंच वाचायला मिळत नाही. आणि म्हणूनच त्यांचा या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. तर आदिवासी साहित्याने गोंड नरेश, शंकर शहा, रघुनाथ शहा, बिरसा मुंडा, राघोजी भांगरा, तंट्या भिल्ल, होनाजी किंगले, सिद्धू कानू संथाल, ताना भगत, राजे प्रवीण भंजदेव, विष्णू गोंड, बाबूराव शेडमाके, श्यामा कोला, गढा मंडल्याची राणी दुर्गावती, चंद्रपूरची राणी हिराई, अशा अनेक शूरवीरांना, ऐतिहासिक आदिवासी क्रांतिकारक महापुरुषांना आपली प्रेरणा मानलेली आहे. एक गोष्ट मला या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगावीशी वाटेल की आदिवासींचे हे महापुरुष आम्हाला कधी माहिती झाले तर फार उशीर झाले. बिरसा मुंडा आम्हाला कधी माहीत झाला तर 1983मध्ये तत्कालीन जे प्रधानमंत्री होते राजीव गांधी, त्यांना जेव्हा बिरसा मुंडा पुरस्कार मिळाला तेव्हा आम्हाला बिरसा मुंडा राष्ट्रीय स्तरावर माहिती झाला की हा फार मोठा बिरसा मुंडा हा फार मोठा आदिवासी क्रांतिकारक होता. आम्हाला वारंवार झाशीच्या राणीचा इतिहास सांगितला जातो अगदी शालेय पाठ्यक्रमाच्या माध्यमातून इतिहासाच्या पुस्तकात, पण आम्हाला राणी दुर्गावतीचा इतिहास सांगायला फार उशीर झाला. आम्हाला राणी दुर्गावती कोण, राणी हिराई कोण, हा इतिहासच आमच्यापर्यंत फार उशिरा आला. एवढंच कशाला, आज ज्या व्यक्तिरेखांवर कादंबऱ्या लिहिल्या जात आहे म्हणून त्या व्यक्तिरेखा आम्हाला माहिती होत आहे. तंट्या भिल्ल असेल, श्यामा कोलाम असेल, या व्यक्तिरेखांना तर बदनाम करण्यात आलं होतं की हे डाकू आहे, लुटारू आहे अशा पद्धतीने, परंतु हे खरंच व्यक्तिरेखा कशा होत्या, आज जे साहित्य कलाकृती त्यांच्यावर निर्माण झाल्या म्हणून आम्हाला ती माहिती होत आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हेतू पुरस्सर या व्यक्तिरेखांना म्हणा किंवा आदिवासी क्रांतिकारकांना म्हणा, वीरपुरुषांना म्हणा, त्यांना समोर येऊ दिलं नाही. इतिहासाच्या स्वरूपामध्ये त्यांची नोंद घेण्यात आली नाही. ही खंत आदिवासी साहित्यिकांनी जी वारंवार बोलून दाखवलेली आहे ती अगदी बरोबर आहे, ती अगदी रास्त स्वरूपाची आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. त्यानंतर अगदी शेवटची प्रेरणा आदिवासी साहित्याची म्हणून आदिवासी साहित्यिकांनी जी मांडलेली आहे ती आपण या ठिकाणी बघणार आहोत. ती प्रेरणा म्हणजे धार्मिक प्रेरणा. तर धार्मिक प्रेरणा म्हणत असताना आपण असं पाहतो की नवसाहित्य म्हणजे आदिवासी नवसाहित्याच्या तुलनेमध्ये आदिवासींचं जे मौखिक साहित्य आहे, लोकसाहित्य आहे, त्यांनीच धार्मिक प्रेरणेला फार म्हणजे उचलून धरलेलं आहे असं आपल्याला दिसून येणार. आता विनायक तुमरावांनी जे मत मांडलेलं आहे ते महत्त्वाचं आहे की त्यांनी असं म्हटलेलं आहे, धर्म आणि संस्कृती
ही 2 ओळखपत्रे आदिवासी साहित्यिकांनी जपून वापरली पाहिजेत असं म्हटलं की हजारो वर्ष जंगलात राहणारा हा जो आदिवासी आहे, तर या आदिवासीचा धर्म कोणता? या आदिवासींना धर्म नसावा का? या आदिवासींनी कोणता धर्म स्वीकारावा? किंवा मग या आदिवासींनी आपला जो काही जुना धर्म होता त्या धर्माचंच पुनरुज्जीवन करावं? तर याविषयीचे वेगवेगळे प्रश्न आदिवासी साहित्यिकांच्या मनामध्ये आता निर्माण होत आहेत. खऱ्या अर्थानं गंभीरपणे धर्माविषयी आदिवासी विचार करायला लागलेला आहे. सद्यस्थितीमध्ये धर्म कशा स्वरूपात सद्यस्थितीमध्ये समाजामध्ये जिवंत आहे हे देखील तो पाहत आलेला आहे. सद्यस्थितीमध्ये धर्माच्या प्रस्थ समाजामध्ये कसं वाढत आहे, धर्मवेडे लोक कशा पद्धतीनं म्हणजे धर्माचं जे काही तत्त्वज्ञान आहे, धर्माच्या माध्यमातून जी काही सांगितलेली मानवतेची मूल्य आहे, दया असेल, क्षमा असेल, शांती असेल, करुणा असेल, किंवा मग या ठिकाणी प्रज्ञा असेल, शील असेल, शांती असेल, अहिंसा असेल, सेवाभाव असेल, ही मूल्यच आज मानवी जीवनातून वगळण्यात येत आहे, मानवी जगण्यातून बाद होत आहे. आणि धर्माच्या नावावर ज्या काही अविवेकी झुंडी आज आपल्याला येताना दिसतात, त्या झुंडीने धर्माचा शस्त्र म्हणून वापर करत आहे. धर्माचा ही अविवेकी झुंडशाही एक प्रकारचा हत्यार म्हणून वापर करत आहे असं आपल्याला दिसून येणार. आणि आदिवासींचं अगदी स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून तर आजपर्यंत देखील जे काही फार मोठ्या स्वरूपामध्ये धर्मांतर होत आहे, की त्याचं हिंदूकरण होत आहे, त्याचं इस्लामीकरण होत आहे, त्याचं ख्रिस्तीकरण फार मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. तर हे धर्मांतर जे होत आहे त्या धर्मांतराच्या माध्यमातून आदिवासी समाज हा धर्माच्या साफळ्यात अडकलेला आहे असं या ठिकाणी विनायक तुमरा मला म्हणायचं आहे, भुजंग मिश्रा मला म्हणायचं आहे. आणि म्हणून सर्व आदिवासी साहित्यिकांसमोर हे आज एक फार मोठं आव्हान ठरलेलं आहे की हे जे काही धार्मिक धर्म मानायचा की नाही, धर्माची विवेकाच्या पातळीवर हा धर्माचा प्रश्न कसा सोडवावा, हा आदिवासी साहित्यिकांसमोरचा मूळ ठाकलेला प्रश्न आहे आणि तो त्यांनी विवेकाने सोडवावा असं आपलं म्हणणार आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहतो की नवसाहित्याच्या तुलनेमध्ये आदिवासी मौखिक साहित्यानेच धार्मिक प्रेरणेला आदिवासी साहित्याची प्रेरणा म्हणून मांडलेले आपल्याला दिसते. आदिवासींच्या देवक पूजा, कुलगोत्र पद्धती, सण उत्सव, प्रथा परंपरा, रूढी याचा संबंध धार्मिकतेशी येणारा आहे. परंतु आदिवासींचा निश्चित असा कोणताही धर्म नाही आहे. आदिवासींनी निसर्गालाच आपला प्रातिनिधिक धर्म मानलेला आहे. डॉक्टर विनायक तुमरा याचा अतिप्राचीन पारंपरिक निसर्गवादी मूळधर्म सर्वांचा आधार त्यांनी मानलेले आहे. या संदर्भात ते असे म्हणतात की आदिवासी जीवन संस्कृतीच्या काही अभ्यासकांनी धर्म हा सुद्धा आदिवासींची प्रेरणा मानलेली आहे. परंतु सद्यस्थितीत सपाटून सुरू असलेल्या नागरिकीकरणाच्या प्रक्रियेत आदिवासी माणूसही ओढला गेला आहे. त्यामुळे नागरिकीकरणाच्या व शहरीकरणाच्या प्रक्रियेत आदिवासी धर्म हळूहळू लोप पावत चालल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या परिस्थितीमध्ये आदिवासी साहित्याची धर्म ही प्रेरणा असेलच असे आज तरी ठामपणे म्हणता येणार नाही. तर एकंदरीत आपण असं पाहतो की आदिवासी नवसाहित्यात ही धार्मिक प्रेरणा मांडलेली दिसत नाही. बहुतांश जे काही आदिवासी साहित्यिक आहे ते धर्म म्हणून, धार्मिक प्रेरणा म्हणून निसर्गालाच मानतात असं आपल्याला दिसून येणारे आहे. तर आदिवासी साहित्यिक स्वतःला कधीही हिंदू धर्मीय म्हणून घेत नाही. ही बाब आपल्याला महत्त्वपूर्ण लक्षात घ्यायची आहे की आदिवासी कधीही स्वतःला हिंदू धर्मीय म्हणत नाही. अपवाद सोडा काही की स्वतःला आम्ही हिंदू धर्मीय आहो असं ठासून सांगणारे काही अपवादाने आदिवासी साहित्यिक आहे.
अपवाद सोडा, परंतु बहुसंख्याने जे आदिवासी साहित्यिक आहेत ते स्वतःला हिंदू धर्मीय अजिबात म्हणून घेत नाही. तर आम्ही आदिवासीच आहो आणि आम्हाला आदिवासीच समजा असं ठणकावून ते सांगतात. तर निसर्ग हाच धर्म केंद्रवर्ती मानून त्यांची संस्कृती निसर्गाला केंद्रवर्ती ठरवते आणि निसर्गाचाच धर्म म्हणून, धार्मिक प्रेरणा म्हणून विचार करते असं आपल्याला दिसून येणार आहे. तर एकंदरीत या भागामध्ये आपण जो भाग समजून घेतलेला आहे की आदिवासी साहित्यामागील प्रेरणा आणि भूमिका काय. तर आदिवासी साहित्यामागील भूमिका आणि त्यांचे हेतू काय, आता हे थोडक्यात अगदी समजून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि त्यानंतर आदिवासी प्रेरणा कोणकोणत्या आहेत, त्यांच्या मूलभूत प्रेरणा कोणकोणत्या आहेत, त्या प्रेरणेला देखील या ठिकाणी समजून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. यानंतरच्या भागामध्ये आपण आदिवासी साहित्याचं स्वरूप कसं आहे, हे आदिवासी साहित्याचं स्वरूप आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यानंतर आपण आदिवासी साहित्य, आदिवासी बोलीभाषा आणि आदिवासी साहित्य याचा जो अनुबंध आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबू. आपण या सगळ्या विवेचनावर विचार करावा. आपल्याला काही प्रश्न पडलेले असेल तर निश्चितच आपण विचारावे त्या संदर्भात. मी माझ्या क्षमतेनुसार प्रयत्नपूर्वक त्याची उत्तरे देण्याचा तुम्हाला निश्चितच प्रयत्न करेल. तर या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.